येवला तालुक्यातील रायते शिवारात हॉटेल नंदन ते जगताप वस्ती तसेच हॉटेल नंदन ते चिचोंडी शिवारापर्यंतच्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे। येवला निफाड महामार्गाच्या कामासाठी संबंधित ठेकेदारानं रायते व चिचोंडी ग्रामपंचायतीकडून मुरुम काढण्याची परवानगी घेतली होती। त्या बदल्यात रस्ते करून देण्याचे आश्वासन देण्यात आलेले होते। मात्र अद्याप रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यानं ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। युवा नेते कुणाल दराड यांनी संबंधित रस्त्यांची पाहणी करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या। येत्या 8 दिवसात रस्त्याचं काम सुरू करून रस्ता सुस्थितीत करावा, अन्यथा ग्रामस्थांसमवेत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। बापू फक्त बोलताना रस्ता करत सगळं करू। हा होईल। आज चिचोंडी रायता ग्रुप ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी रस्त्याची समस्या या ठिकाणी मांडलेली आहे। आपण बघितलं की रस्त्याची किती वाईट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। हॉटेल नंदन पासून तर जगताप वस्तीपर्यंत आणि हॉटेल नंदन पासून तो चिचोंडी शिवार पर्यंत रस्त्याची इतकी बिकट परिस्थिती की माणूस त्या ठिकाणी चालू शकत नाही। आत्ताच मला एक जोडपं आहे जे अपंग आहे आणि ते अपंग जोडपं त्या चिखलातून त्यांनी गाडी काढली, म्हणजे मोठी घटना त्या ठिकाणी घडू शकते। अनेक वृद्ध लोक या ठिकाणी 2-3 लोक तर फ्रॅक्चर झालेले आहेत, 2-3 वयोवृद्ध जे लोक आहेत ते इथे पडलेले आहेत। आणि असं असताना देखील या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून एक कमिटमेंट या ठिकाणी झाली होती। ती कमिटमेंट अशी होती की हा जो रस्ता होतोय नाशिक ते येवला, जो 4 लेन होतोय, आणि तो 4 लेन रस्ता होत असताना त्या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलं होतं यातलं जे काही मटेरियल उरेल या दोन्ही रस्त्यांवरती मी जवळजवळ 30 डंपर तुम्हाला देईल, जेणेकरून आपण जो हा रस्ता आहे याची व्यवस्थित लेवल करून हा रस्ता येण्या जाण्याच्या लायकीचा आपण त्या ठिकाणी बनवूया। परंतु कुठलीही कमिटमेंट त्या ठिकाणी पाळली नाही। ग्रामपंचायतची NOC घेत असताना त्यांनी शब्द दिला, अद्याप एकही डंपर या ठिकाणी टाकलेला नाही। लोकांची गैरसोय होते। जर रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरने आणि त्याचबरोबर प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर रायते चिचोंडी ग्रामपंचायत या ठिकाणी आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून रस्ता रोको या ठिकाणी आम्ही करणार आहोत। लवकरात लवकर या दोन्ही रस्त्यांची डागडुजी करणं गरजेचं आहे। तुम्ही बघितले असेल व्हिडिओच्या माध्यमातून इतकं चिखल, म्हणजे रस्त्यावरती चिखल आहे का चिखलात रस्ता आहे हेच कळेनासं झालंय आम्हाला। अशी परिस्थिती झाली आणि सर्व पदाधिकारी म्हणजे सरपंचापासून तर सगळे सदस्य, सोसायटीचे चेअरमन, त्यांचे सगळे सदस्य, संपूर्ण गाव चिचोंडी आणि रायत हे दोन्ही गावाचे ग्रामस्थ देखील या ठिकाणी जमलेले आहेत। ग्रामसेवकांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलंय प्राथमिक स्तरावरती की कारण त्यांच्या NOCनी हे रस्त्याचं काम आम्ही पुढे सुरू केलं होतं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आणि म्हणून प्रशासनाने याच्यात दखल घ्यावी। जे काही संबंधित ठेकेदार आहे आणि ठेकेदारच्या ज्या व्यक्तींनी या ठिकाणी जे काही कमिटमेंट केल्या आहेत मुरुम देण्याच्या, त्या कमिटमेंट त्यांनी पूर्ण करावं। नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये आम्हाला इथे रस्ता रोको करावा लागेल आणि रस्ता रोको करून आमच्या न्याय हक्कासाठी आम्हाला भांडावं लागेल। आणि जोपर्यंत हे रस्ते नीट होणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरनं उठणार नाही, हे आपल्या माध्यमातून मी सांगतो। धन्यवाद। प्रवीण सर्जेराव पवार, इथे नंदन हॉटेलच्या पाठीमागे राहिला आहे। आमच्या रस्त्याची अशी दुरावस्था झालेली की रात्री 9-9:30ला मी येतो, इथे अशी परिस्थिती की गाडी फसते, गाडी निघत नाही। त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता व्यवस्थित करावा हीच विनंती। गाडी लोटायला घरच्यांना जावं लागतं, आम्ही दोघं अपंग आहे। सुभाष आप्पासाहेब मडवई, राहणार चिचोंडी बुद्रुक, तालुका येवला, जिल्हा नाशिक। मी सांगू इच्छितो की या ठिकाणी आमच्या सर्व रायते ग्रामस्थ, चिचोंडी ग्रामस्थांची फसवणूक झालेली आहे। सरपंचांना आमच्या शब्द दिला होता या ब्रह्मा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने की बी आम्ही तुमच्याकडनं ठराव द्या आम्हाला ग्रामपंचायतचा, आम्ही मुरुम काढतो आणि तुमच्या गावातील रस्ते पण दुरुस्त करून देतो। आणि त्यांनी 400-500 डंपर मुरुम काढला, परंतु अद्यापपर्यंत आम्हाला फक्त खाली 5 डंपर दिलेले आहेत। बोलीप्रमाणे त्यांनी काही डंपर दिलेले नाही। सरपंचांची पण आणि ग्रामसेवकांची पण आणि सर्वांचीच फसवणूक केलेली आहे। आणि हा जो इथे रस्त्याचा प्रश्न आहे हा त्यांनी मार्गी लावा अशी मी त्यांना सूचना करतो।
कारण या ठिकाणी नाही तर मोठं आंदोलन उभं करण्यात येईल. नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य. आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल. तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट. न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य. आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमाड रोड, येवला. मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.